प्रथम खंड भाग चौथा। त्यामधील ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी, त्यामधील एक नव्या प्रकाशासाठी चिंतन। इथूनच बोला आरामात बोला म्हणा ताई, इथूनच बोला आरामात सांगा म्हणा गोष्टी। नव्या प्रकाशासाठी चिंतन। अन्न भक्षण करून ताजा तवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला। सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले। ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते। त्याला अर्थातच वाईट वाटले, पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही। एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटे। त्याला इतकी आशा वाटे की सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला 5 स्वप्ने पडली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नांचा अर्थ लावला। त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला। सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र निरंजना नदीत फेकून तो म्हणाला, जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे, नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे। आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने उर्वीला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला। तेथे त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिले। आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला। चारही दिशांची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली, कारण सर्व प्रकारची अपवित्रता चालविण्यासाठी मोठमोठे ऋषी नेहमी याच दिशेची निवड करतात। गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला। ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला, कातडी, स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमांस शुष्क झाले तरी चालेल, परंतु पूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही। नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाली आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्यांची पुढील प्रमाणे स्तुती केली। हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे, त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच। हे कमलनयना, ज्या अर्थी आकाशात पंख फडफडवीत असलेले पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मदमंद वायुलहरी वाहत आहेत, त्या अर्थी आपण इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच।
चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना, ज्यांना पुराणातरी माराची कामाची मुले असे म्हणतात, त्यांनी त्याच्या मनावर आक्रमण केले. कदाचित माराची ही अवलाद आपल्याला पराभूत करतील आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली. दुष्ट वासनाबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्याला माहीत होते. म्हणून आपल्या अंगी असलेल्या सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाला, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, शौर्य आहे आणि शहाणपण आहे. तुम्ही दुष्ट वासनांनी माझा पराभव कसा करू शकाल? नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील, पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही. जिवंत राहून पराभूत पत्करण्यापेक्षा संग्रामात मरणे पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते. एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोड्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावड्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले. गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावडा तिथून निघून जातो. त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावड्याप्रमाणे दुष्ट वासनांनीही निराशेने गौतमाला सोडून दिले. बघा, सगळं ते जितके मारसेना होती ते सगळं हारले शेवटी. इतक्या मारसेना येतात, जेव्हा कोणी बी जेव्हा कोणता अभ्यास करत असेल किंवा कोणत्या याच्यावर लागायचं असेल तर मारसेना येत असते, त्याला डिस्टर्ब करते. विविध प्रकारची मारसेना असते. जसं भगवंत जेव्हा ज्ञानप्राप्ती करू राहिले होते तर तेव्हा कानी असे आपोआप मारसेनाचा आणि आवाज येत असतो विविध प्रकारच्या, आणि त्याला काही त्रास देतात. जसं एखादा मनुष्य झोपतो ना, त्याला स्वप्न पडन, स्वप्नामध्ये एखादी चुडेलशी येईल, एखादा भूतशी येईल, आहे का नाही. विविध प्रकारचे स्वप्न पडतात, जे काही घटना घडतात आपल्यासोबत त्यानुसार. तर त्यांनासुद्धा कानी तशा प्रकारे मारसेना आल्या आणि त्या मारसेना हारल्या, शेवटी निघून गेले. तसंच जिथं जिथं धम्माचं वातावरण असते त्या ठिकाणीसुद्धा मारसेना असते. विविध प्रकारचा कल्ला असतो. अज्ञान आहे खूप मोठं. शिक्षण हे आता फक्त ते तिथपुरतच ठीक राहिलेलं आहे, पण धम्माच्या बाबतीत शिक्षण हे फार दूर आहे. अजूनही अज्ञान पसरलेलं आहे आणि अज्ञानामुळं कारण धम्म त्यांना कळत नाही. धम्म म्हणजे ते एक म्हण आहे ना, का बा स्वतः कार्य करा, नसन हो तर दुसऱ्याला करू द्या, आहे का नाही. स्वतः कार्य करा, नसल हो तर दुसऱ्याला करू द्या, आणि दुसरा करतो तर त्याची निंदा करू नका, आहे का नाही. तर चुपचाप राहा. किती सोपी गोष्ट आहे. स्वतः करत असाल तर उत्तम मंगल आहे. स्वतः जर नसन करा, दुसऱ्याला करू द्या, आणि दुसरा जर करत आहे तर शांत बसा. किती सोपी गोष्ट आहे. इथं म्हणते बस समजदारी, नाही तर मग त्याचे पाय ओढायचे, तर यांना दोष लागते. मग मारसेना काम करते, आणि मारसेना कशी काम करते हे दिसत नाही, कारण धम्म बडा बलवान आहे. मारसेनाचा जो ते हे असते ना, एक मन आहे का सगळ्याच्या वाई लागावं बा, काही लोकांच्या वाई लागू नये. जसं अग्नी आहे, साप आहे, हे खेळू नये म्हणते. धम्माशी खेळू नये. तसं संघाशी खेळू नये म्हणते. संघामध्ये धम्म दडलेला आहे, धम्माशी खेळू नये. जे धम्माशी खेळतात, धम्माची खिल्ली उडवतात, तर याचा मार असा आहे, ताप तरी निघून जाईल, पण हा मार असा भेटतो. कर्म बनते तसे, जसे मग कर्म बनले तसे परिणाम मिळतात. आणि म्हणून धम्मामध्ये काही धम्माचा आदर केला पाहिजे, धम्माचा सत्कार केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. आणि जर तुम्हाला समजून घ्या
एखादा व्यक्ती जर नसेल आवडत, पण तो व्यक्ती धम्म सांगू राहिला बा, ती वाणी धम्माची वाणी आहे, ते धम्माचे शब्द आहेत, तरी ऐकून घ्यायला. ते तरी ऐकून घ्यायला पाहिजे, आहे का नाही? नसत आवडत ना, एखादा बिचारा नसन तुमच्या मनाला पटत असेल, नसन तुमच्या विचारधारेला पटत असेल, पण ते धम्माची जी वाणी असते ती आपण नक्की ऐकली पाहिजे. असो, त्यानंतर आहे 2 ज्ञानप्राप्ती. 2 ज्ञानप्राप्ती. चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी 40 दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले. मनाची चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले व तो ताजा तवाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली. अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली. ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला 4 आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. 4 पायऱ्यांनी त्याने संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेतले. म्हणजे ज्ञान प्राप्त झालं. जसं असते ना, एखाद्याचं ऑपरेशन होते, एखाद्या समजा हार्टचं म्हणा किंवा पोटाचं ऑपरेशन म्हणा किंवा डोक्याचं ऑपरेशन म्हणा किंवा डोळ्याचं ऑपरेशन म्हणा, तर ऑपरेशन झाल्यावर ते ऑपरेशन झालं समजा सक्सेस झालं, मग त्याला आराम नाही पाहिजे काय? डॉक्टर काय म्हणते, आता आराम करा म्हणतो तुम्ही. पहा, म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगू राहिलो मी, का ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याला चिंतन पाहिजे, चिंतन, स्थिरता. तर त्यांनी ते ध्यान केलं, मग चिंतन केलं अजून पुन्हा. तर ऑपरेशन झाल्यावर आराम जसा पाहिजे असते, तसं भगवंतांनी ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्यांनी चिंतन केलं का आता काय काय करायला पाहिजे बा, का करायला नाही पाहिजे, हे पुढं येणंच. आता ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी गौतमाने 4 आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. 4 पायऱ्यांनी त्याने संपूर्ण ज्ञान प्राप्ती करून घेतली. पहिल्या पायरीत वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग केला. त्यांच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली. दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली. तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता याचे सहाय्य घेतले. चौथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतेची समतोलतेची अवस्था आणली. अशा प्रकारे एकाग्र, पवित्र, निष्कलंक, निर्दोष, नम्र, चतुर, खंबीर आणि वासनाविरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले. चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला. त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात 2 समस्या आहेत. जगामध्ये दुःख आहे, ही पहिली समस्या, आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानव जातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या. बघा, 2 समस्या त्यांना समजल्या का जगात दुःख आहे बा, आणि मानव जातीला या दुःखातून कसं सुखी करावं ही दुसरी समस्या. जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या, आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या. याप्रमाणे शेवटी 4 आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्याला एक नवा मार्ग दिसला. बघा, इथपर्यंत आलो आता आपण. आता तिसऱ्यामध्ये आहे नव्या धम्माचा शोध.
नवा मार्ग दिसला. जसं एखाद्याला दिसत नाही ना, मग डॉक्टर म्हणते बा तुझं ऑपरेशन होते, तुला दिसेल, मग त्याला ते दिसते, तर त्याला नवीन नवीन सगळं दिसते. तो मग आईचा चेहरा बघते, वडिलाचा चेहरा बघते, सगळ्याला बघते, जग बघते, ढग बघते, आहे का नाही. त्याला नवीन नवीन दिसते सगळं. तर अशी दिव्य दृष्टी त्यांना प्राप्त झाली. तर ते सगळ्यांना नाही होत, ते त्यांनाच झाली. तर आता पुढे आपण ते जाणून घेऊया. पण मला तिथं असं वाटते का भगवंतांनी सगळंच सगळ्याला सांगितलं नाही. ज्ञान सगळंच वाटलं, पण सगळंच एकाला सांगू शकले नाही, कारण एकाला ते पचत नाही. आलं लक्षात? सगळंच वाटलं भगवंतांनी, पण ज्याला जे आवश्यक होतं ते सगळ्यांना वाटलं. तर हे आपल्याला आता पुढे माहीत पडेल. नव्या धम्माचा शोध, नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसला, तेव्हा सांख्य तत्त्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती. त्याच्या मते जगातील व्यथा आणि दुःख याचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती होती. तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता. सांख्य तत्त्वज्ञानाने ह्या प्रश्नाचा विचार केला नव्हता आणि म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्याने आपले चित्त केंद्रित केले. स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती. व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती. पहिलं त्याला समजलं दुःख जगामध्ये आहे बा, दुःख आता नाहीसं करायचं आहे. तर ह्या दुःखाचं कारण काय, किती मोठं संशोधन आहे. अगोदर लोकांना समजत होतं बा ना ह्या गोष्टी, त्यांनी शोध लावला होतो ह्या दुःखाला कारण काय आहे बा. बरोबर स्टेप बाय स्टेप चालले ते. आता दुःखाचे व कष्टाचे कारणे कोणते त्याचा दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल. या दोन्ही प्रश्नाचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले. ते उत्तर म्हणजे सम्यक संबुद्धी, खरी ज्ञानप्राप्ती. याच कारणामुळे त्या पिंपळ वृक्षाला बोधिवृक्ष असे नाव मिळाले. त्या झाडाखाली ते बसले होते, ते त्यांना ते मिळालं. तर त्या झाडाला एक पद प्राप्त झालं, बोधिवृक्ष. बघा, भगवंत तिथं बसले, भगवान बुद्ध तिथं बसले, ज्ञान प्राप्त झालं तिथं, आणि त्या वृक्षाला नाव का मिळालं, बोधिवृक्ष. म्हणून आज जगामध्ये मोठमोठे जे लोक आहेत ना बोधिवृक्षाखाली बसतात, आणि ते सत्य बी आहे. तिथं फुल ऑक्सिजन भेटते. ज्याला जर दमाफमाची बिमारी असेल ना, त्यांना बोधिवृक्षाकडे रोज बसा, इतकी शांती भेटते ना, लय मनाची शांती भेटते, शुद्ध हवा मिळते तिथून. मी मागं एका पेपरामध्ये वाचलं का आपल्याला म्हणते आपण जे फिरतो ना हे शहरामध्ये इकडे तिकडं, आपल्याला फक्त 22% ऑक्सिजन भेटते आपल्या शरीराला. 100%पेक्षा पण फक्त 22% ऑक्सिजन भेटते. किती धोकादायक बाब आहे. ह्या हवेमध्ये म्हणते फक्त 22% ऑक्सिजन राहते. मग बाकीची कुठं गेली, 78% कुठं गेली. जर ते ऑक्सिजन जर कमी झाली का माणूस गेला. म्हणून ह्या कोरोनामध्ये जे ऑक्सिजनची कमतरता भासली ना, हे याच कारणामुळं. तर याचं एकमेव कारण असं आहे, वृक्षांचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि खास करून त्या काळामध्ये बऱ्याच लोकांना द्वेष करून बोधिवृक्ष तोडले, कापले, नष्ट केले. आज जर ते बोधिवृक्ष जर या देशामध्ये मोठ्या प्रमाणात जर असते तर खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन असतं, खूप लोकांचे जीव वाचले असते. यानंतर 4 बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात. ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता. ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय. बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व. तर बाबासाहेबांना आपण बुद्धिसत्व म्हणतो. आता असं म्हणायला हरकत नाही का येणाऱ्या काळातले बाबासाहेब बुद्ध आहेत.
आहे का नाही, असं लक्षात येते आपल्या. बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व. बोधिसत्व बुद्ध कसा होतो? बोधिसत्व हा क्रमाने जीवनाचे 10 स्थित्यंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे? बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता आनंद प्राप्त करून घेतो. सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकते, त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते. बघा, प्राणीमात्राच्या तीव्र तळमळ लागते का बा, यांना सुखी करायचं आहे, यांचं भलं करायचं आहे, यांचं चांगलं करायचं आहे. जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता, शुद्धता प्राप्त होते. यावेळी बोधिसत्वाने कामवासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात. तो दयाशील होतो. तो सर्व दया दाखवितो. तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही किंवा त्यांच्या सद्गुणांविषयी त्यांना नाउन्मेद करीत नाही. जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रभाकारी अवस्था, तेजस्विता प्राप्त करून घेतो. या वीर बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळविण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो. जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो अचिर्ष्मती अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतात. या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग, चतुर्विध ध्यान, चतुर्विध व्यायाम, इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त केंद्रित करतो. जीवनाच्या 5व्या अवस्थेत तो सुदुर्जया जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो. सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते. जीवनाच्या 5व्या अवस्थेत तो अभिमुखी होतो. या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची 12 निदाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणीमात्रांविषयी त्यांच्या अंतःकरणात अगाध करुणा उत्पन्न होते. जीवनाच्या 7व्या अवस्थेत बोधिसत्व दुर्गमा दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्व आता दिक्कालातील असतो. तो अनंताशी एकरूप झालेला असतो. तथापि सर्व प्राणीमात्राविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नाम रूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांपेक्षा अगदी निराळा असतो. कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही, त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहत नाही. तो आपल्या सहचारातील तृष्णा शांत करतो. परोपकारा बुद्धी, सहनशीलता, व्यवहार चातुर्य, शक्ती, शांत वृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा याची तो जोपासना करतो. या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते, परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्याची त्यांना ओळख करून देतो. आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो, कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतला आहे हे त्याला कळत असते. आता लोकांनी हे पुस्तक वाचलेलं आहे बऱ्याच जणांना, तर काही जण जाणून एक सवय असते, पाहा पण झाला काय बुद्ध,
नाही होत ना बाबा. आता कोण बुद्ध होय? ते नॅचरल अवस्था आहे ना ती. हां, नॅचरल अवस्था आहे ती. समजून घ्या. जर एखादा असन समजून घ्या, अनंत जरी असन त्याच्या समजून घ्या, जाणून हे करत असेल ना तर हाच संपला समजून घ्या. मग जास्त दोष लागते ना मग. पहा कसं आहे ते. हां, म्हणजे जाणून हे करणे. तर म्हणून का नाही असं करू नये. प्रत्येकजण हा ते नाही होऊ शकत ना. बुद्धीच्या कसोटीवर आपण हे जाणतो फक्त. हे नॅचरल अवस्थेमध्ये हे पचवण्याची शक्ती, हे पचवण्याची अवस्था आपल्यामध्ये नाही आहे. ही नॅचरल अवस्था आहे. मी आता शांत झालो, नॅचरल आहे. नॅचरल आहे नाही, बोलण्याला नाही होत ना. एखाद्यानं म्हटलं बा आता मी शांत झालेलो आहो, आता मला कोणी कितीही हे केलं मी नाही राग उत्पन्न होत मला, असं हे बोलल्यानं नाही होत. ही नैसर्गिक अवस्था आहे. आणि ते का नाही ते एक पारमी आहे. ते अवस्था आहे, ते नैसर्गिक. ते असं म्हटल्यानं नाही प्राप्त होत. त्याच्यासाठी लय त्याच्यात कुशल कर्माचं बल पाहिजे. तर ते एवढं सोपं नाही आहे. परंतु त्याच वेळी प्राणीमात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह एक किंचितही कमी होत नाही. बघा, कितीही त्रास दिला तरी त्याच्या मनात ते भाव नाही येत का मी आता सोडले का याचा पिछा, जगू दे याच्या कर्माने येले, आपण राम असता आता सुखी, असा विचार नाही त्याच्या मनात. तरी अफाट करुणा असते, अफाट मैत्री असते, अफाट कल्याण करण्याची भावना असते. त्याचा उत्साह एक किंचितही कमी होत नाही किंवा कधीही तो पाठ फिरवित नाही. म्हणून दुर्दैव त्याला सन्मार्गावरून कधीही च्युत करू शकत नाही. जीवनाच्या 8व्या अवस्थेत तो अचल होतो. या बढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. जे ते चांगले आहे ते तो स्वाभाविकतच अनुसरतो. तो जी गोष्ट करील त्या गोष्टीत तो यशस्वी होतो. जीवनाच्या 9व्या अवस्थेत तो साधुमती होतो. ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्याचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून जो कालातीत होतो, अशाची साधुमती ही अवस्था असते. जीवनाच्या 10व्या अवस्थेत तो धर्ममेध होतो. बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते. बोधिसत्व ही 10 सामर्थ्ये प्राप्त करून घेतात. कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते. बोधिसत्वाची स्थित्यंतरे होत असताना त्याने ही 10 सामर्थ्ये मिळविली. पाहिजेत इतकेच नव्हे तर त्याने 10 पारमिता 4 परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. इतकेच नव्हे तर त्याने 10 पारमिताचाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे. पारमितांचा खास व्यसंग पायरीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे. एकीच थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो बुद्ध होतो. बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय. बुद्ध हा बोधिसत्वातील जीवनातील कळस होय. ते कळस असते ना, एखाद्या कुठं वर्त लावतात सोन्याचं वगैरे काही आहे का नाही? बुद्ध गायला आहे नाही का? हां, सोन्याचं आहे म्हणते. मी तर असं आहे एवढं हिराई आहे म्हणते, आहे का नाही? तसे भगवान बुद्धाला वरून असे काहीतरी अलंकार करतात, आहे का नाही? तर बुद्धतेची हे खूप मोठं एक पद आहे. आणि ते कानी कितीही डिग्र्या घेतल्या तरी ते पद प्राप्त नाही होऊ शकत.
ते पद असं लावले नाही आहे, ते पद नॅचरल अवस्था आहे ते, आणि ते फार परिश्रमाने प्राप्त होते. बोधिसत्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवाच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांतासारखा वाटतो. जातक सिद्धांत हा बुद्धाच्या अत्युच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे. अवतारवादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही. अवतारवादी ब्राह्मणोक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो, मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते. काय म्हटलं गेलं आहे? देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो, मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा 10 जीवनावस्थातूनच गेले पाहिजे. या सिद्धांताला दुसऱ्या कोणत्याही धर्मावर तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही. देते का असं आव्हान? कुठं आहे का एवढं आव्हान? बघा, माणसाला चांगलं बनवण्यासाठी किती याच्यामध्ये हे दिलेलं आहे. माणसाला एखादं चांगलं बनवण्यासाठी ज्या पायऱ्या तयार केल्या ना आपल्या धम्मामध्ये, त्या कुठंच नाही आहेत. नाही तर काही जण काही अकुशल कर्म करतात, पाप करतात. आंघोळ केली झालं शुद्ध. बघा, म्हणजे एखाद्यानं मर्डर केला, चला पण नदीत लवकर आंघोळ करू. आंघोळ केली का झालं शुद्ध, म्हणजे काहीच नाही दिलं, गुन्हा झालं पवित्र. तो किती आंधळेपणा आहे, हां, किती आंधळेपणा. याच्यातून माणसानं बाहेर निघालं पाहिजे. आणि म्हणून तर बुद्धाकडे लोक वळत नाही. अरे बापा, इथं म्हणते सगळं सोडावंच लागते म्हणते बाबा. खास करून यामध्ये व्यसनाचं प्रमाण आहे. व्यसन सोडावं लागते म्हणते सगळ्यात पहिले, कारण व्यसनापासून बाकी सगळे गुन्हेगारी होते. म्हणून बुद्धाकडे वळण्या ठिकाणी सगळं हे दूर करावं लागते. आपल्याला ती गाथा आहे नाही, देव मनुष्यान पूजिता बुद्धो भगवाती. देव आणि मनुष्य हे भगवान बुद्धाला पूजतात. देवादी देव महादेव, भगवान बुद्धालाच महादेव म्हणतात. आलं लक्षात? हे आहे ना, छोटा महादेव, बडा महादेव. महादेव भगवान बुद्धच आहे. देवादी देव, देव मनुष्यान पूजिता बुद्धो भगवाती. जेवढे देव आहेत, देव कोणाला म्हणत माहीत आहे का? त्या काळामध्ये देव म्हणत होते राजे लोकांना. राजे महाराजे लोक दान करत ना लोकायले, लोकांना पैसा हे ते सगळं पुरवत ना ते राजे, त्यांना लोक ते देव म्हणत त्यांना. तर म्हणून त्या गाथेमध्ये आहे, देव मनुष्यान पूजिता बुद्धो भगवाती. दुसरी गाथा ते आठवून नाही राहिली म्हणजे, त्याच्यामध्ये आहे ते देवादी देव, त्याची ते पाली भाषेमध्ये आहे. तर भगवान बुद्धांना म्हणतात महादेव. तर असे कितीक नावं आहेत ते भगवान बुद्धांना काही म्हणतात. विश्वनाथ, भगवान बुद्धांना विश्वनाथसुद्धा म्हणतात. तर भगवान बुद्धाच्या याच्यावरून सगळे काही हे देवांची नावं पडलेली आहेत, विद्रुपीकरण करून. काही विद्रुपीकरण केलेले आहेत, काही चोरलेले नाव आहेत. तर हे सगळं इतिहास आहे हा. म्हणजे बुद्धांना संपवण्यासाठी, भगवान बुद्धांना संपवण्यासाठी हे सगळं षडयंत्र केलेलं आहे. आणि भगवान बुद्धांना थांबवणं म्हणजे काय आहे? त्यांचं नुकसान नाही आहे, ते तर मुक्त झाले दुःखातून. नुकसान आहे इथलं सामान्य माणसाचं, गोरगरिबांचं, जे आजही अंधारामध्ये आहेत, ज्यांना दुःखातून मुक्तीचा अजून मार्ग सापडला नाही, त्यांना दिसलं पण नाही काय, ते भयंकर अंधारामध्ये आहे. सामान्य माणसाचं नुकसान झालेलं आहे इथं. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही आहे. जागे व्हा. खरा महादेव
भगवान बुद्ध आहे, सगळ्या देवांचा देव महादेव भगवान बुद्धांनाच म्हणतात. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. असे अधिक कितीक नाव आहे भगवान बुद्धांना ते आपण पुढे तुम्हाला माहीतच पडेल. तर आता आपण इथेच थांबूया. साधू साधू साधू.